नमस्कार मंडळी, आपली संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काय तुम्हाला माहिती आहे का की वर्ष 2026 मध्ये आपल्या कॅलेंडरमध्ये एक अतिशय दुर्मिळ बदल होणार आहे. हिंदू पंचांगानुसार यंदा आपल्याला एक नव्हे तर चक्क 2 ज्येष्ठ महिने पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच भगवान विष्णूंचा परमप्रिय असा अधिक मास यंदा पुन्हा एकदा येत आहे. हा महिना नेमका कधी सुरू होणार, सणवार किती दिवस पुढे जाणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या 33 दिवसांच्या काळात नेमके कोणते नियम पाळायचे आणि काय करणे टाळायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या धार्मिक विधींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया वर्ष 2026च्या अधिक मासाचे महत्त्व. हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी ज्येष्ठ महिना 2दा येतो त्या वर्षी अधिक मास येतो. अधिक मासाला भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, दान धर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. तसेच अधिक महिन्यात काही रीतिरिवाज आणि विधी केले जातात. यंदा ज्येष्ठ महिना 2दा येत असल्याने वर्ष 2026 मध्ये अधिक मास लागत आहे. जाणून घेऊयात या महिन्याचे महत्त्व आणि नियम. अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना. वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसांचे असते, यातील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग 3 वर्ष हा फरक 33 दिवसांचा म्हणजेच संपूर्ण 1 महिन्याचा असतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. अधिक मास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात. त्यामुळे ज्येष्ठ महिना 2दा गणला जातो. अधिक मास धार्मिक महत्त्व. अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत. या महिन्यात विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा आणि व्रताला अत्यंत महत्त्व प्राप्त आहे. जो कोणी अधिक मासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो आणि भगवान विष्णूंची भक्ती करतो त्यावर कायम विष्णू कृपा करतात अशी मान्यता आहे. तसेच या महिन्यात दान करण्याला देखील पुण्याचे मानले जाते. अधिक मास हा महिना धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानल्याने अनेक जण या काळात विशेष धार्मिक विधी करतात. अधिक मास तारीख. अधिक मासाची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. त्यामुळे या वर्षात काही सण पुढे जाणार आहेत. वटपौर्णिमा देखील यावेळी 29 जून रोजी असेल. अधिक मास 15 जूनला समाप्त होईल. अधिक मास नियम. अधिक मास या महिन्यात काही नियमांचे पालन करणे लाभदायक मानले जाते. या महिन्यात पूजापाठ आणि भगवान विष्णूंची भक्ती करणे श्रेष्ठ मानले असल्याने सात्विक आहारावर भर देणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात. यामुळे पचनशक्ती सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होते. हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अधिक मासात मांसाहार करणे टाळावे. जमेल तितके शुद्ध अन्न ग्रहण करावे. केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धी देखील करावी. आपल्या वागण्या बोलण्यात संयम आणि मधुरता असावी. मनात द्वेष किंवा राग ठेवू नये. अधिक मासात काय करू नये. अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देखील या महिन्यात काही मंगल कार्य करण्यास मनाई आहे. कोणतेही शुभ कार्य अधिक मासात केले जात नाही. या महिन्यात लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा कोणतेही चांगले नवीन कार्य करणे टाळावे असे सांगितले जाते. अधिक मासात नवीन गोष्टींची सुरुवात केली जात नाही. कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही. या महिन्यात केवळ भगवान विष्णूंची पूजा आणि आराधना करावी. निरंतर विष्णूंचे नामाचा जप करणे लाभदायक मानले जाते. तर मंडळी, हा होता वर्ष 2026 मधील अधिक मासाचा संपूर्ण लेखाजोखा. भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी आणि स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी हा काळ म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे. भक्ती ही केवळ विधींमध्ये नसते, तर ती आपल्या संयम आणि मधुर वागण्यातूनही दिसून येते. या अधिक मासात विष्णू नामाचा जप करा आणि सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. विष्णू कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही या नियमांची जाणीव करून द्या. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा आपली संस्कृती. धन्यवाद.